नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र जी म्हणजे गृहिणींची जी स्पर्धा असते, तर त्या गृहिणीच्या स्पर्धेमध्ये आता ऐश्वर्याने अगदी सर्व काही अगोदर जे वाटण आहे तर ते आणून ठेवलेलं असतं आणि आज मात्र ऐश्वर्या जे काही अगोदर तिने कृत्य केलं तर ते कृत्याने मात्र ती सर्वांसमोर तोंडावर पडलेली असते. कारण मात्र तिने जे काही तिची डिश बनवलेली असते तर तिने केलेल्या त्या चुकीमुळं ती डिश पूर्णपणे खराब झालेली असते आणि अगदी खवट असा वास तिच्या त्या डिशला सुटलेला असतो. म्हणून आता सर्वांसमोर ऐश्वर्याचा इतका अपमान होतो, कारण इतकी घाणेरडी डिश तुम्ही बनवलीस कशी, वास कसा आलेला नाही ही सुद्धा तुम्हाला कळलं नाही या वाटणीचा आणि ह्या मसाल्यांचा, आणि तरीसुद्धा तुम्ही ही डिश बनवली, नक्की तुम्हाला येतं तरी काय, असं बोलून आता ऐश्वर्याची मान खाली होते. तेव्हा सारंगला सुद्धा आता खूप असं वाईट वाटतं. तेव्हा नंतर ऐश्वर्याने जानकीचा टेबल अगदी कापलेला असतो आणि ऐनवेळीस ऋषिकेशने धावत येऊन जानकीचा टेबल धरलेला असतो आणि जानकीने इतकी छान अशी सोलकढी आणि अगदी वाटाण्याची काळी अशी आमटी तिने बनवलेली असते. तेव्हा ती हुसळ खाऊन अगदी जेजेस इतके खुश होतात आणि जानकीचं तोंड भरून कौतुक करतात, कारण जानकीचा टेबलसुद्धा ऐनवेळेस अगदी मोडला आणि तरीसुद्धा त्या परिस्थितीत न घाबरता आणि न डगमगता जानकीने इतकी स्वादिष्ट अशी ही डिश तयार केली हे बघून मात्र जानकीचं आता कौतुक होत असतं. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग तर खूप असे चिडतात. नक्की आता काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था होते. त्याच वेळेस मात्र जानकी आणि ऋषिकेश, तेव्हा आता जानकीने ऐश्वर्याला अगदी तोंडावर सांगितलेलं असतं की एका रात्रीत माझ्या टेबलचा पाय मोडू शकतो, तर कुणाच्या तरी टेबल खाली अगदी ऑलरेडी तयार केलेलं वाटण सुद्धा ठेवू शकतं. म्हणजे आता ऐश्वर्याची चोरी अगदी जानकीने हुशार डोक्याने पकडलेली असते. तेव्हा मात्र आता सारंगला राग येतो, तर जानकी ही ऋषिकेशला म्हणते की काय हो, अगदी बरोबर ना. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो हो अगदी बरोबर. सारंगला राग येतो आणि सारंग आता वहिनींनाच बोलतो की वहिनी तुम्ही हे काय म्हणतात, कोणते असे आरोप तुम्ही आमच्यावर करतात. तेव्हा आता जानकी ही ऐश्वर्याला अगदी तोंडावर म्हणते की तुमच्या बायकोला जे काही करायचं आहे ना ते शिकवा, कारण तिला असं वाटत असते की ती कोणतेही कारस्थान करेल आणि ही स्पर्धा जिंकेल, परंतु तसं होत नाही. अगोदर मात्र कसोट करावी लागते, खेळ खेळावा लागतो आणि मग मात्र स्पर्धा ही जिंकता येते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने जे कारस्थान केले तर त्याची शिक्षा तिला लगेच मिळालेली असते, कारण आता जे 6 नंबर असतात तर त्या 6ही नंबरमध्ये ऐश्वर्याचा कोणताही शेवट असा नंबर सुद्धा येत नाही, म्हणून ऐश्वर्याचा खूप असा जळफळाट होतो. तेव्हा आता अगदी ऐश्वर्याला असं वाटत असतं की नक्की आता जानकीने ही स्पर्धा जिंकली, म्हणून आता ऋषिकेशसुद्धा ही स्पर्धा नक्की जिंकू शकतो. आणि या सारंगला तर काय येते, हा तर फक्त बोलायला आणि अगदी नंदी बैलासारखा मान डोलायलाच असतो. तेव्हा आता ऐश्वर्याला असं वाटलं असतं की मी आता जानकीला काही केलं तरी घराच्या बाहेर काढले, म्हणून एक खूप मोठी अशी मी स्पर्धा जिंकले की काय, म्हणून आता या स्पर्धेमध्ये सुद्धा मी जानकीला हरू शकेल. म्हणून आता ऐश्वर्याची ती अगदी जी म्हण आहे तर ती अगदी जानकीने खरी करून दाखवलेली असते आणि ही स्पर्धा जिंकून दाखवलेली असते. तर आता मात्र उद्याची स्पर्धा असते ही ऋषिकेश आणि सारंग या दोघांची, म्हणजे जे आपले स्त्री आहे तर त्या 6 स्त्रींची ही स्पर्धा असते आणि त्यात मात्र आता रस्सी खेचची स्पर्धा असते ती सारंग आणि ऋषिकेश या दोघांची. जानकीमध्ये जो आत्मविश्वास आणि जो काही विश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे तो कधीही डगमगणार नसतो. तिचा प्रत्येक आपण जे काही करतो त्यावर विश्वास असतो आणि जे काही करते ती अगदी मेहनतीने आणि अगदी मन घालून त्यामध्ये ती सर्व करत असते, म्हणून जे काही होतं ते ऋषिकेशच्या साथीने सर्व काही अगदी छान होत असतं. म्हणून आता जानकी ही अगदी विनर बनून सर्वश्रेष्ठ तर बनलेली असते, परंतु जजेसने सुद्धा अगदी आपल्या जानकीचं कौतुक केलेलं असतं आणि हे काही आता ऐश्वर्याला देखवत नाही. तर इकडे मात्र आता सुमित्राला खूप असं टेन्शन येतं की काय करू आणि काय नाही. इकडे तर आता जानकीने ऋषिकेश जिंकायला हवेत अशी तिची इच्छा असते, परंतु आजीने मात्र आता तिचे कान भरलेले असतात की काय नक्की, अगं तू जर म्हणजे त्या सारंगने ऐश्वर्याला म्हणजे साथ दिली नाही तर मात्र तुझी सुमित्रा एंटरप्राइज नावाची कंपनी आहे ना ती विकावी लागेल. तेव्हा आता म्हणजे
सुमित्राला खूप टेन्शन येतं की ह्या ऐश्वर्याने आणि ह्या सारंगने काय हे करून ठेवलं, कोणते दिवस हे आणून ठेवले की नानांनी ही कंपनी किती मेहनतीने उभी केली होती आणि तेच पुढे ऋषिकेशने मात्र ती कंपनीचा किती असा पुढे नेऊन अगदी करोडात तिची उलघाड केली होती. आणि ह्या सारंग ऐश्वर्याने काय करून ठेवलं. सारंगला तर पहिल्यापासून काही येत नव्हतं आणि ह्या ऐश्वर्याने मात्र अगदी त्याचा जे काही आहे त्याचा वापर करून घेतला आणि सर्व काही आता डबघाईला आणलं. म्हणून आता सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येतं. जानकीने अगदी चोख असे उत्तर ह्या म्हणजे जाताने ऐश्वर्याला दिलेलं असतं की अगं, जशी आज मी जिंकत राहिले ना तसा माझा आत्मविश्वास आणि माझा कॉन्फिडन्स हा कायम जिंकत राहील, ही गोष्ट तू लक्षात ठेव. आज जरी मैदानात आपण स्पर्धा खेळत असलो तर उद्या रणदिव्यांच्या घरामध्ये कशी मी परत वाजत गाजत येते आणि सुमित्रा आई हक्काने कसे मला परत या घरामध्ये न्यायला येतात ते तू बघतच राहा. कारण अगं, जी माझी माणसं आहेत आणि ही माझी माणसं एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ऐश्वर्या, तू कितीही अहंकाराने आणि कितीही गर्विष्ठपणाने स्वतःचा तोरा जरी मिळू शकली परंतु नशीब मात्र साथ तुझी कधीही देणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. कारण कितीही तू हिसकावून आणि अहंकाराने जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र तुझ्या हाती काही राहणार नाही. शेवट फक्त उरशील तू आणि तुझा तो अहंकार, आणि तो अहंकार सुद्धा अगदी कोलमडून पडेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. अगं, गापिली ही सशाच्या वृत्तीत असते. अगं, तू कितीही सशासारखी जरी वागली ना पण ही गोष्ट लक्षात ठेव, शांत राहून अगदी कासवासारखी मी तुझी मैदानात सुद्धा आणि या रणदिव्यांच्या घरात सुद्धा तुला नाही जिंकून दाखवलं तर नावाची जानकी नाही मी, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि आज जर तू हे तुझं वागणं सोडलं नाही तर मात्र तेव्हा आता घरी आल्यानंतर मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा घरी येतात आणि आता जानकी, ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र हे चौघेही एकत्र येतात. आणि तेव्हा आता घरी गेल्यानंतर मात्र सुमित्रा विचारते की काय गं अवंतिका, काय झालं. तेव्हा अवंतिका अगदी आजीच्या नाकावर टिचून म्हणते की आज मात्र आपल्या जानकी बहिणी जिंकल्यात आणि जानकी बहिणीला कितीही कोणी हरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र आपल्या सत्यवादी जानकी बहिणी कधी हारणार नाही. तेव्हा आजीचा तर खूप असा जळफळाट होतो आणि आता आजीचं असं जळफळाट झाल्यानंतर तेव्हा तोऱ्यातच सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात आणि आता त्यांचा तो चेहरा पाहून सुमित्रा अगदी तिला हसू येत असतं. सुमित्रा म्हणत असते की हो, अगदी तोऱ्यात वागणारी आई, तू ज्यांना अगदी प्रेमाने आशीर्वाद दिली होती ना, दीपक तुझी लाडकी नाचून आणि तुझा नातू आलेला आहे. अगं, जिंकले की काय की हारले याचं जरा विचार ना आता. तेव्हा आजीचा सुद्धा अगदी चेहरा पडलेला असतो. कारण अवंतिकाने ऑलरेडी सांगितलेलं असतं की आता ऐश्वर्या जे काही पदार्थ तिने बनवला त्यामध्ये हारली सुद्धा आणि जानकी बहिणीचा टेबल कसा हिने कापून ठेवला आणि जे वाटण आहे ते कसं टेबल खाली आणून ठेवलं, हे सर्व काही आता अवंतिका सुमित्राला सांगते. तेव्हा सुमित्राला अगदी हसायला येत असतं. ती म्हणत असते की काही झालं तरी अगं, जे जानकीला येतं ते कधीही तुला नाही येऊ शकत ऐश्वर्या, कारण तू कधीही मनापासून ते शिकण्याचा प्रयत्न केलाच नाही. तू फक्त अगदी तोंड घाशी अगदी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न केला, परंतु तुला म्हणजे माणसं तोडायची जमतात, अगं जोडायची नाही जमत. परंतु जानकीला मात्र सर्व काही आहे जे नादुरुस्त आहे त्याचं दुरुस्त कसं करायचं हे तिला जमतं. आणि हे रणदिव्यांचं कुटुंबसुद्धा जे विखुरलेलं तू विखरून टाकलं, तू अगदी मोडून तोडून टाकलं आणि त्यांना वेगळं केलं, तेच रणदिव्यांचं कुटुंब आज ती जानकी परत एकत्र आणेन, हे तू लक्षात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्याचा आणखीन जळफळाट होतो आणि ऐश्वर्या रागाने आता आपल्या रूममध्ये येते. तेव्हा आता सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, उद्याची स्पर्धा मी जिंकतो. आता आज तर मी हारले परंतु उद्याच्या स्पर्धेमध्ये जर तुमच्यासोबत तो ऋषिकेश जर आला तर मात्र झालं, सर्व काही संपलं आपलं. तेव्हा सारंगला तर आता खूप असं टेन्शन येतं. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश सुद्धा घरी येतात आणि जानकीला असं वाटत असतं की आता मात्र भावाभावामध्ये आता उद्या तुमची स्पर्धा होणार आहे. आज मात्र मी ऐश्वर्याला हरवलं परंतु उद्या मात्र तुम्हाला आता नक्की आपल्या भावांशी स्पर्धा खेळायची आहे. तर ऋषिकेश, तुम्ही नक्की काय करता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ जानकी, कुठलाही खेळ जरी आला तरी मला सुद्धा तो भाव
भावांबरोबर जरी असला तरी तो खेळावा तर लागेलच, कारण ह्या स्पर्धेमध्ये आपण उतरलो. आणि एक वेळेस सौमित्र माझा ऐकू शकतो, सौमित्राला मी कशा प्रकारे टप देऊ शकतो, परंतु सारंगला तर मी एका हाताने हरवू शकतो. तेव्हा आता ऋषिकेशने तर इकडे ठरवलेलं असतं की काही झालं तरी एक वेळेस सौमित्राला मात्र सर्व काही मी करू शकतो, परंतु सारंगला आता हरवायचं म्हणजे हरवायचंच असं आता ऋषिकेशने इकडे ठरवलेलं असतं. परंतु सारंग म्हणतो की आता ऋषिकेश दादाचा वीक पॉईंट काय आहे तो मला माहिती आहे आणि त्या वीक पॉईंटनेच मी आता ऋषिकेश दादाला हरवणार म्हणजे हरवणारच. कारण आता सारंगला माहिती असतं की ऋषिकेशचा वीक पॉईंट काय आहे, कारण जेव्हा मी संकटात असतो तेव्हा मात्र ऋषिकेश आपल्या हातात ती स्पर्धा असो किंवा काही असो, आणि ती स्पर्धा जरी आमच्या भावाभावात जरी असली तरीसुद्धा तो नक्की माझ्या मदतीला धावून येईल आणि आपली स्पर्धा तो नक्की हारेल आणि मी जिंकेल, असा आता त्याचा वीक पॉईंट आहे, तो नक्की मला वाचवायला येईल. म्हणून आता सारंगने हे ओळखलेलं असतं. म्हणून सारंग म्हणत असतं की ऐश्वर्या, तुम्ही काही काळजी करू नका, उद्याची स्पर्धा मी जिंकेल. त्याच्या ह्या वीक पॉईंटवर मी पाय ठेवेल आणि उद्याची रस्सीखेच ही मी तुम्हाला जिंकून दाखेल. आणि त्यानंतर मात्र आता स्पर्धा ही दुसऱ्या दिवशी सर्वजण परत या मैदानावर येतात आणि आता स्त्रींची स्पर्धा सुरू होते आणि सारंगला टक्कर देण्यासाठी ऋषिकेश असतो. ऋषिकेश आणि सारंग या दोघांमध्ये आता ही रस्सीखेच स्पर्धा असते. तेव्हा दोघेही आता एकमेकांसमोर येतात. एकमेकांच्या समोर आल्यानंतर मात्र ऋषिकेशला आत्तापर्यंत सारंगने त्याचा जो काही अपमान केला, जानकीचा अपमान केला, हे सर्व क्षण आठवतात आणि दोघांमध्ये आता ही स्पर्धा सुरू होते. तेव्हा आता ह्या स्पर्धेमध्ये मात्र ऋषिकेशने बाजी मारलेली असते. सारंगने अगदी हतबोल अगदी त्याला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु तरीसुद्धा आता ऋषिकेश जिंकतो. ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा आणखीन जळफाट होतो. त्यानंतर आता जी स्पर्धा असते तर त्यातील तिसरा गेम सुरू होतो. ती म्हणजे आता जे पदार्थ समोर दिलेले आहे तर त्या भाज्यांची नावं ओळखायची आहे आणि जे काही कडधान्य आहे त्याची प्रत्येक 5 त्या कडधान्यांची नावं ओळखायची आहे. तेव्हा आता यामध्ये सौमित्र आणि जे ऋषिकेश आहे तर ते आता ही सर्व भाज्यांची नावे एकदम करेक्ट ओळखतात आणि आता मात्र सारंगला एक नाव त्याचं चुकतं म्हणून त्याचा 1 गुण कमी होतो आणि आता त्याला ह्या दोघांपेक्षा कमी गुण मिळतो, म्हणून ह्या फेरीतसुद्धा आता सारंग हरलेला असतो. तेव्हा मात्र आता ह्या सर्व स्पर्धेमध्ये जानकी आणि ऋषिकेश हे अगदी सर्व काही स्पर्धा जिंकतात आणि 1 नंबरचं जे पारितोषिक आहे 25 लाखाचं तर त्याचं विनर ते बनतात. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांना अगदी तोंड दाखवायला जागा राहत नाही. ऐश्वर्यात तर आता खूप असा जळफळाट होत असतो की नक्की काय करू, जे काही हाती होतं ते सुद्धा गेलं आणि आता काय करू. तर आता सारंगला सुद्धा खूप असं टेन्शन येतं, कारण जी काही सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे ती सुद्धा आता ऋषिकेश दादाच विकत घेऊ शकतो, कारण आता त्याने सर्व काही अगदी साम्राज्य स्वतःच्या बळावर उभं केलेलं आहे आणि आता जी होती नव्हती ती कंपनीसुद्धा त्याच्या हातात जाणार, कारण आता मात्र ही कंपनी फक्त वाचू शकतो तो आता ऋषिकेश दादा ही सारंगने पूर्णपणे ओळखलेलं असतं. आणि सारंगला आता ह्या ऐश्वर्याने चांगली अद्दल घडवलेली असते आणि मात्र आता सारंगला खूप मोठा असा धक्का बसतो, कारण आता जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांनी अगदी सत्यवादी वागून ही बाजी जिंकली आणि मी मात्र त्या खोटारड्या ऐश्वर्याची साथ दिली, याचं सारंगला खूप असं वाईट वाटतं. आणि आता तरीसुद्धा ह्या ऐश्वर्याचं ऐकून मी अगदी भावाभावामध्ये अगदी त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. काय नको वाटेल तसे आरोप मी आता जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांच्यावर केलेत, म्हणून आता सारंगला खूप असा पश्चाताप होत असतो. आणि आता पश्चाताप झाल्यानंतर मात्र सुमित्रा एंटरप्राइज कंपनीसुद्धा आता ही म्हणजे ऋषिकेशने घेतलेली असते आणि ऋषिकेशने आता ही कंपनी वाचून स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि जानकीने सुद्धा. तेव्हा मात्र आता दणक्यात असं जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं आशीर्वाद बंगल्यातसुद्धा स्वागत होणार असतं, कारण आशीर्वाद बंगलासुद्धा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनीच येऊन वाचवलेलं असतं. आणि आता मात्र ऐश्वर्याला अद्दल घडवायची म्हणून आता एक खूप मोठा असा तिने जे काही पाप केलेलं आहे ना त्या पापाची शिक्षा म्हणून जेलमध्ये पाठवण्याची आता जानकी आणि अवंतिका सौमित्र यांनी अगदी तयारी केलेली असते. तेव्हा आता जे स्पर्धा झालेली आहे
ती स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र अवंतिका आणि सौमित्रसुद्धा अगदी छान असं उत्तर ऐश्वर्याला सुनावतात की अगं जिंकणार कोण होतं, तू कितीही अगोदर स्वतःचे हे म्हणजे बाजी मारण्याचा प्रयत्न करत असतील परंतु मात्र जिंकेल कोण हे तर वेळच दाखवून देणार होती. मग आज मात्र तुझी काय अवस्था आहे आणि तुझी कोणती वेळ आहे हे मात्र तुला वेळेने दाखवूनच दिलं ऐश्वर्या. तेव्हा आता या घरातून बाहेर जाण्याची वेळ मात्र तुझी जवळ आलेली आहे. तू लवकरच आता या घराच्या बाहेर कशी जाते, कारण नाना जेव्हा आता त्यांचं तोंड उघडतील आणि सुमित्रा आईला सत्य सांगशील त्या दिवशी सुमित्रा आई अगदी हाताला धरून तुला नाही घराच्या बाहेर काढलं ना तर मी सुद्धा नावाचा सौमित्र नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी सुद्धा जानकी ऋषिकेची साथ देऊन ऐश्वर्याला चांगलं वठणीवर आणलेलं असतं. आणि आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.